श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे अक्षय तृतीया. ही रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी बघा अक्षय तृतीयेचं महत्त्व हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त असून 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जात असतो. या दिवशी सोने चांदी यांची खरेदी करणं खूप शुभ मानलं गेलं आहे. आणि अशा या पवित्र दिवशी सकाळीच आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. आपल्या घरातील इडापिडा कायमची संपून जाईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन घराची भरभराट होईल. आपल्या मुलांची प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशाच नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अशा या पवित्र दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. या दिवशी आपण पितरांच्या नावानं सुद्धा काही सेवा उपासना करू शकतो. दान किंवा तर्पण या दिवशी बघा वस्त्रदान केलं आपल्या पितरांच्या नावानं किंवा अन्नदान केलं तर त्याचं देखील अक्षय पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आता आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आपल्या पितरांची पूजा करायची आहे आणि आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे. आपण जी नित्य देवपूजा करतो तर त्या दिव्यासंबंधितच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्या घरामध्ये कितीही कष्ट करा, मेहनत करा तरी देखील पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, सारख्या आर्थिक अडचणी या येत असतील तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून नक्की करा. म्हणजे तुम्हाला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. तर हा उपाय आपल्याला त्या दिव्यासंबंधित करायचा आहे. तर आता बघा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालणार आहे. तर त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालून घ्यायचं आहे. कापसाची वात घालायची आहे. आता ही सर्व सेवा आपल्याला माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतरनं करायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. कारण की तूप जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात ही आपल्याला लावायची आहे. दिवा हा स्वच्छ असायला हवा. तो कुठेही चिरलेला किंवा चिमटलेला असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. तर या दिव्यामध्ये तूप घातल्यानंतरनं त्यामध्ये 1 वेलची आणि 1 अखंड लवंग ही जी आहे तर ती टाकायची आहे. यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये बघा हळदी कुंकू मिक्स करून आपल्याला गंगाजलानं पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. एक पेस्ट तयार झाल्यानंतरनं याची आपल्याला त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये बघा आपल्याला गव्हाचे किंवा तांदळाचे जे सातू असतात तर ते मुठभर किंवा अगदी 10 ते 15 सातू जरी आपल्याला भेटले तरीही चालतील. हे या दिव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघा सातूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपण हे सातू जे आहे तर ते या दिव्याखाली ठेवणार आहोत. सातू हे दिव्याखाली ठेवल्याने आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. सातू हे पूजेमध्ये वापरल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. आता या प्लेटमध्ये बघा सातू ठेवल्यानंतरनं आपल्याला त्यावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. यानंतरनं 3 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीला तुमच्या घरातील गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा उद्याच्या दिवस संपूर्ण दिवसभर तुम्हाला तिथेच जळत ठेवायचं आहे. इतकं तूप आपल्याला या दिव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. किमान हा दिवा सकाळी लावलेला रात्री 12 वाजेपर्यंत तरी जळत राहिला पाहिजे. आता असा हा दिवा लावल्यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं, या कपड्यामध्ये या दिव्याखाली जे सातू ठेवलेले आहेत तर ते सातू लाल कपड्यामध्ये बांधून ते आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. यानं काय होतं तर पैशाला पैसा हा लागत राहतो.
घरात अखंड स्वरूपातील लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत राहत असते आणि आपल्या आर्थिक अडचणी या हळूहळू दूर व्हायला लागत असतात. आपल्याला कष्ट आणि मेहनत तर करायचीच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळण्यासाठीच आपल्याला असे हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते अशा खास विशिष्ट तिथींना केले तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं.